फायनली पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर्ससाठी डी आर 60%चं लेटर आहे ते जारी झालेलं आहे। नेमकं हे लेटर काय आहे ते आपण पाहणारच आहोत। त्याचबरोबर 8 पे कमिशनकडून सुद्धा एक लेटर जारी झालेलं आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी। ते नेमकं काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। हे लेटर काल दुपारी 4 वाजता जारी झालेलं लेटर आहे। हे दोन्ही लेटर दुपारी 4 वाजता जारी झालेली लेटर आहेत। पेन्शनधारकांसाठी डी.आर संदर्भात लेटर जारी झालेलं आहे ते पेन्शन मंत्रालयाकडून आणि 8 पे कमिशनचं जे लेटर आहे 8 पे चे कर्मचारी आणि पेन्शन धारक आहेत यांचं जे लेटर आहे ते डेप्युटी सेक्रेटरी कडून जारी झालेलं लेटर आहे। हे दोन्ही लेटर आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। हे लेटर तुम्हाला इंग्लिश मधून जारी करण्यात आलेले आहेत। बऱ्याच जणांना समजणार नाही त्यामुळे आपण डिटेलमध्ये मराठीमधून हे लेटर नेमकी काय आहेत एक्सप्लेन करणार आहोत। दोन्ही लेटरमध्ये खुशखबरीच आहे कारण डी.आर संदर्भाचे जो 60% महागाई भत्ता केलेला आहे 2% वाढवलेला आहे त्या संदर्भातील लेटर एक आहे आणि दुसरं लेटर आहे 8 पे कमिशनची जी समिती आहे त्या संदर्भातील एक लेटर आहे। नेमकी काय लेटर आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचंय आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर ती लेटर आहे ते लेटर इंग्लिश मधून आहे ते मी साईडला कॉपी त्याची लावतेच आहे परंतु तुम्हाला मराठीमधून पूर्णपणे ही लेटर काय आहेत ते एक्सप्लेन मी करणार आहे। बघा, पहिलं लेटर आहे ते 8 पे कमिशनचं पाहूयात, त्यानंतर दुसरं लेटर डी.आर संदर्भातील पाहूयात। बघा, 8 पे कमिशनच्या डेप्युटी सेक्रेटरीकडून जे लेटर आलेलं आहे ते लेटर जारी झालेलं आहे ते आता पहिल्यांदा आपण पाहूयात। लेटरमध्ये दिल्लीमध्ये 28 ते 30 एप्रिलच्या मध्ये पे कमिशन मीटिंग करणार आहे कर्मचारी संघटना समवेत। आता या अगोदरही या संदर्भातील मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि या अगोदरही डेप्युटी सेक्रेटरी कडूनच लेटर हे जारी झालेलं होतं। मला वाटतं मागच्या वीकमध्ये लेटर जारी झाले असेल, मला फिक्स आता डेट आठवत नाही परंतु ते जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। तेव्हाही एक लेटर जारी झालं होतं आणि काल 24 एप्रिल 2026 ला सुद्धा एक लेटर हे जारी झालेलं आहे। आता हे लेटर कशा संदर्भात आहे तर 28 ते 30 एप्रिलला दिल्लीमध्ये पे कमिशन समवेत मीटिंग करण्यासोबत आहे संदर्भात आहे। तर आता काय आहे बघा, कर्मचारी संघटना समेत मीटिंग करण्यासंदर्भातील हे लेटर आहे। आता त्यासाठी अगोदरच कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट करायची होती। आता मी तेव्हाच व्हिडिओ पोस्ट केला होता की कर्मचाऱ्यांना अगोदरच रिक्वेस्ट करायची होती। त्या अगोदर एक लेटर डेप्युटी सेक्रेटरी कडून जारी करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांना 20 एप्रिल पर्यंत रिक्वेस्ट करायची होती की जर तुम्हाला 8 पे कमिशनची जी समिती आहे त्या समितीला भेटायचं असेल, मग त्या कर्मचारी संघटना असो किंवा कोणतेही कर्मचारी असो, मेन त्यांना सुद्धा भेटण्याची संधी आहे आणि जर भेटायचं असेल तुमच्या काही मतं आहेत ती मांडायची असतील तर तुम्हाला काही तारखा दिल्या होत्या, काही ठिकाणं दिली होती आणि त्यातील महत्त्वाचं एक ठिकाण झालेलं आहे आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये 28 ते 30 तारखेला 8 पे कमिशनची समिती बैठक घेणार आहे आणि या मीटिंगमध्ये तुम्हाला ही संधी आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं 20 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं होतं। त्यावेळी आता मी ती लिंक सुद्धा दिली होती, तुम्हाला पोर्टल सुद्धा दिलं होतं, तुम्हाला कुठं अप्लाय करायचं आहे तुम्ही संबंधित व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता। परंतु आता पाहून फायदा नाही तो व्हिडिओ, कारण त्यामध्ये हेच सांगितलं होतं की 20 तारखेपर्यंत रिक्वेस्ट करायची आहे आणि आता 20 तारीख तर होऊन गेलेले आहे। या लेटर आजचं हे 24 तारखेचं कालचं लेटर महत्त्वाचं आहे। फायनली 24 एप्रिलला ते लेटर आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एवढंच ह्यातून सांगायचं आहे की फक्त दिल्लीमध्ये ज्यांना आता बऱ्यापैकी असे आहेत की ज्यांनी रिक्वेस्ट टाकलेली आहे म्हणजे 20 एप्रिलला रिक्वेस्ट टाकलेली आहे परंतु काही जणांची रिक्वेस्ट रिजेक्ट सुद्धा झालेली आहे। असं होऊ शकतं, काही जणांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होऊ शकते तर काही जणांची रिक्वेस्ट ही रिजेक्ट सुद्धा होऊ शकते। त्यामुळे ज्या संघटना जाऊन भेटतील त्यांच्याकडून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची असेल तर त्यांच्या मार्फत तुम्ही देऊ शकता जर तुमची रिक्वेस्ट ही रिजेक्ट झालेली असेल तर।
तर अतिशय महत्त्वाचं हे 8 पे कमिशन संदर्भातील हे लेटर होतं. दिल्लीच्या मीटिंग संदर्भातील हे लेटर होतं. यातून एवढंच सांगितलं होतं, दिल्लीच्या मीटिंग संदर्भातील 28 ते 30 तारखेचं जे तारीख आहे ती देण्यात आलेली आहे. आता दुसरं लेटर कालच जारी झालेलं आहे 24 एप्रिल 2026ला. ते म्हणजे महागाई भत्ता DA/DR संदर्भातील जो लेटर आहे ते काल जारी झालेला आहे. त्यामध्ये बघा काय सांगितलं होतं, फायनली 24 एप्रिलला पेन्शन मंत्रालयाकडून एक लेटर जारी झालेलं आहे. आता या लेटरचा सब्जेक्टच काय आहे बघा, या सब्जेक्टमध्ये सर्व आहे बघा. या लेटरचा सब्जेक्ट आहे बघा, रिलीज ऑफ ॲडिशनल इन्स्टॉलमेंट ऑफ डिअरनेस रिलीफ म्हणजेच DR टू सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स फॅमिली पेन्शनर्स रिव्ह्यू रेट विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी म्हणजे 1 जानेवारी 2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 असा हा सब्जेक्ट आहे. तर यामधून काय सांगायचं आहे त्यांना की तुम्हाला आता मागच्या आठवड्यामध्ये एक लेटर जारी करण्यात आलं होतं, पेन्शन मंत्रालयाकडूनच लेटर जारी करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये काय सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा जी सॅलरी कर्मचाऱ्यांची सॅलरी येणार आहे किंवा पेन्शनधारकांची पेन्शन येणार आहे याच्याबरोबर जानेवारीपासूनचा जो DA आहे किंवा DR आहे किंवा जो पे पेन्शनर्स असतो 1 महिन्याचा तो आहे तो जानेवारीपासूनचा मिळणार असं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर एक लेटर जारी करण्यात आलं पेन्शन मंत्रालयाकडूनच. त्यामध्ये सांगण्यात आलं की त्यामध्ये लेटर नाही जारी केलं, त्यामध्ये तुम्हाला एक मॅसेज आला होता स्पर्शकडून मॅसेज काय आला होता की तुमची जी पेन्शन आहे ती 30 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु त्यामध्ये कोणत्याही DA/DRचा उल्लेख हा त्या मॅसेजमध्ये केला नव्हता. त्यामुळे तेथे स्पष्ट झालेलं आहे की तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो पेन्शन आहे किंवा जी तुमची सॅलरी आहे कर्मचाऱ्यांची त्याबरोबर तुम्हाला महागाई भत्ता येणार नाही, तिथेच ते स्पष्ट झालं होतं. परंतु वेट कशाची होती की मॅसेजमधून तर स्पष्ट झालेलं आहे, परंतु पेन्शन मंत्रालयाकडून लेटर येण्याची वेटिंगवर होते सर्व जे कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत. परंतु काल 24 एप्रिल 2026ला पुन्हा लेटर जारी करण्यात आलं आणि त्या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की बघा मेची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे DA/DR बरोबर असा 4 महिन्याचा DA/DR तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 महिन्याचा DA/DR आणि 1 महिन्याचा पे पेन्शनरचा असा तुम्हाला 4 महिन्याचा DA/DR म्हणजेच महागाई भत्ता हा तुम्हाला मिळणार आहे. कशाबरोबर? मे महिन्याच्या पेन्शन बरोबर मिळणार आहे. स्पर्श एरियर्सने त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात बघा. स्पर्श एरियरकडून जर एरियरचं आहे तर ते स्पर्शकडून एरियरचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं बघा. तर बघा स्पर्शकडून एरियरचं कॅल्क्युलेशन समजा तर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीची पेन्शन म्हणजेच बेसिक पेन्शन आहे 20,263, त्याला 2% त्याची 2% करा येते 409.26 2% येते. कशाची? 20,263ची 2% येते 409.26 येते. आता बघा 4 महिन्याचा महागाई भत्ता म्हटल्यावर 409.26 म्हणजे 409.26 ने 26ला 4 ने गुणा येणारी रक्कम आहे ती म्हणजे 16,036 रुपये म्हणजे 20,463 बेसिक पेन्शन असलेल्या शिपायाला किंवा बेसिक पेन्शन असलेले जे पेन्शनर कोण आहेत त्यांना 16,036 हा महागाई भत्ता येणार आहे. म्हणजे स्पर्शकडून असं कॅल्क्युलेशन केलं जातं तुमच्या DA/DR संदर्भातील. तर अतिशय महत्त्वाचं हे लेटर होतं DA/DR संदर्भातील. यातून सांगायचं एक तुम्हाला कॅल्क्युलेशन हे एक्झाम्पलसाठी सांगितलं, परंतु सांगायचं एकच आहे की तुमची जी महागाई भत्ता आहे 4 महिन्याचा DA/DR आहे तो तुम्हाला मे महिन्याच्या सॅलरी बरोबर किंवा मे महिन्याच्या पेन्शनधारकांसाठी पेन्शन बरोबर जमा होणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये जमा होणार नाही, कारण बरेच पेन्शनधारक कन्फ्यूज होते. त्या मॅसेज आल्यावर स्पर्शकडून जेव्हा पेन्शनचा दर महिन्यात येतो तसा मॅसेज आल्यावरती कन्फ्यूज होते, कारण दरवर्षी एप्रिलचा जो सॅलरी किंवा एप्रिलची जी पेन्शन आहे त्याच्याबरोबर DA/DR येतो आणि त्याचा उल्लेख सुद्धा केला जातो, परंतु यावेळी केला नव्हता म्हणून बरेच जण कन्फ्युजन होते. त्यामुळे काल लेटर जारी झालेलं आहे. या लेटरमधून तर स्पष्ट झालेलं आहे की मे महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा DA/DR मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ कर्मचाऱ्यांसंदर्भात आणि
पेन्शनधारकांसंदर्भात होता, यातही तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.